मी विनंती करेन सर्वांना की आपण जिथे सावली आहे तिथे बसून घ्या, सलग बसा. सभा थोड्याच वेळात या ठिकाणी सांगता सभा समाप्तीकडे आपण जाणार आहोत. दरम्यान या सांगता सभेमध्ये पुढे जाताना आपण दादांवर आधारित एक चित्रफित पाहणार आहोत. दादांचं कर्तृत्व म्हणजे हजारो कुटुंबाच्या चेहऱ्यावर आलेलं. फुले यांनी मतदात्यांना आवाहन केलेलं आहे. सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर पोहोचतात. त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय सुनील तटकरेही आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारही त्यांच्यासोबत दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत सांगता सभेच्या मंचावर पोहोचलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पोहोचलेले आहेत. प्रचाराकरता पोहोचलेले आहेत. इतर काही अजित पवार गटाचे मंत्री आणि नेतेही त्यांच्यासोबत असलेले आपण पाहतोय. मंचावर देखील ते सध्या दाखल होतात. सांगता सभेसाठी मोठ्या प्रमाणात बारामतीकर दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री मतदात्यांना आवाहन करतील. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना मुख्यमंत्री नमस्कार करतात. काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं भाषण झालेलं आहे. मतदात्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे. सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय आणि आत्ताच्या घडीची ताजी दृश्य तुम्ही पाहताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेच्या सांगता सभेच्या मंचावर पोहोचतात. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. असं असलं तरी मुख्यमंत्री स्वतः बारामतीत प्रचाराकरता पोहोचलेले आहेत. महायुतीचे काही नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री स्वतः पोहोचलेले आहेत. या सभेत जय पवार यांचं भाषण झालं, सुप्रिया सुळे यांचंही भाषण झालं आणि आता मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना, बारामतीकरांना काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक चित्रफित सध्या मंचावर दाखवण्यात. लगे बिन तेरे मुझको अकेला. आजा सांझ हुई मुझे तेरी फिक्र